आलेला पाऊस, विना मोसम कोसळणाऱ्या गारा आणि शेतीचं झालेलं नुकसान, आपण याला निसर्गाचा कोप म्हणतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा निसर्गाचा कोप नाही, तर हा एका लॅब मध्ये तयार झालेला कट असू शकतो. इंटरनेटवर सध्या एका नावाची चर्चा आहे. बिल गेट्स, मायक्रोसॉफ्टचे मालक आणि जगातले सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांचा आपल्या महाराष्ट्रातल्या पावसाशी काय संबंध? आजच्या विशेष भागात आपण उलगडा करणार आहोत सोलर जिओ इंजिनिअरिंग या भयानक प्रयोगाचा. तर मित्रांनो, बिल गेट्स आणि हार्वर्डचे काही शास्त्रज्ञ गेल्या काही वर्षांपासून एक गुप्त म्हणता येईल अशा मिशनवर काम करत आहेत. त्याचं नाव आहे स्ट्रॅटोस्फेरिक कंट्रोल पर्टर्बेशन एक्सपेरिमेंट. सोप्या भाषेत सांगायचं तर सूर्याचा प्रकाश अडवणे. पृथ्वीचं तापमान वाढतंय, ग्लोबल वॉर्मिंग हे आपल्याला माहिती आहे. हे तापमान कमी करण्यासाठी शास्त्रज्ञ विमानाद्वारे आकाशात कॅल्शियम कार्बोनेट आणि सल्फर एरोसेल्स सारखे बारीक कण फवारत आहेत. हे कण आकाशात गेल्यावर सूर्याची किरण आरशासारखी परावर्तित म्हणजेच रिफ्लेक्ट करतात, ज्यामुळे सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत कमी पोहोचतो आणि पृथ्वी थंड राहते. पण थांबा, हे ऐकायला जितकं आधुनिक वाटतं तितकंच ते भयानक आहे. अनेक जागतिक संशोधकांनी इशारा दिला आहे की जर आपण सूर्याचा प्रकाश अशा प्रकारे अडवला तर त्याचे दोन मोठे धोके आहेत. पहिला धोका म्हणजे ओझोन थराचं नुकसान. सल्फर सारखे घटक आपल्या संरक्षक ओझोन लेअरला कायमचं नष्ट करू शकतात. आणि दुसरा आणि सर्वात मोठा धोका मान्सूनचं चक्र. संशोधकांचं असं म्हणणं आहे की जर उत्तर गोलार्धात हे प्रयोग झाले तर आशिया खंडातील विशेषतः भागातील मान्सूनचं चक्र पूर्णपणे कोलमडून पडू शकतं. म्हणजेच ज्यावेळी पाऊस पडायला हवा तेव्हा दुष्काळ पडेल आणि जेव्हा ऊन असायला हवं तेव्हा ढगफुटी होईल. पुण्यात आणि महाराष्ट्रात गेल्या काही दिवसात जे घडतंय ते या प्रयोगाचे साईड इफेक्ट नाहीत ना? हा संशय आता बळावत चालला आहे. प्रश्न असा उरतो की अब्जाधीश लोक आपल्या विज्ञानाच्या प्रयोगांसाठी निसर्गाशी खेळत आहेत, पण याचा बळी कोण ठरतंय? आपला शेतकरी. जेव्हा विना मोसम पाऊस पडतो तेव्हा द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त होतात, कांदा सडतो आणि हातातोंडाशी असलेला घास हिरवला जातो. बिल गेट्स यांच्यासारख्या लोकांसाठी हे कदाचित एक कॅल्क्युलेशन असेल, पण आपल्या शेतकऱ्यांसाठी हे आयुष्यभराचं नुकसान आहे. इंटरनेटवर लोक विचारतायत की निसर्गावर ताबा मिळवण्याचा अधिकार या श्रीमंत लोकांना कोणी दिला? सध्या तरी या गोष्टीला कोणताही अधिकृत पुरावा नाही की पुण्याचा पाऊस हा याच प्रयोगाचा भाग आहे. पण विज्ञानाच्या नावाखाली निसर्गाच्या चक्राशी होणारी ही छेडछाड भविष्यात मानव जातीला महागात पडू शकते. तुम्हाला काय वाटतं? बिल गेट्स यांचा हा प्रयोग थांबवला पाहिजे का, की ग्लोबल वॉर्मिंगसाठी हा धोका पत्करणं गरजेचं आहे? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉलो करा थेट बातमी.